तर आता शेरोला घेतले अचानकच आणि आम्ही चाललो बाहेर. आता गाडीमध्येच ती कपडे चेंज करणार आणि घरी जायला टाईम नाही आता. तर कुठं चाललं तुम्हाला मी सांगणच. चला तर चला म्हणलं आज मुलांना बाहेर फिरून आणणार कुठेतरी आज खूप दिवसांनी, कारण की त्यांना पण टाईम देता येत नाही गाडी असल्यामुळं, कंपनीत जातो म्हणून. तर चला म्हणलं आज त्यांना बाहेर घेऊन जावं. उषा म्हणजे मी काही येत नाही, बाळ लहान आहे अजून, तर तुम्हीच जा. तर मी आता शेड्यूल डायरेक्ट घेतले, शाळेतून पिकअप केले आणि आता निघालो होतो आम्ही. तर तुम्हाला सांगतो मी कुठं जाणार आहे, तर नक्की आम्हाला फॉलो करा. तर चला. तर पार्किंगची एवढी व्यवस्था आहे आज, म्हणजे पार्किंग लावायला गाडीच नाही. आणि हे गाडी तर एवढी ट्रॅफिकमधून आणली मी, तुम्हाला ट्रॅफिक दाखवते मी. 2-3 घंटे तर गाडी जागेवर थांबून दिली आहे. तर आता एका जागेवर बारीक रोड दिसला आणि तिथं मध्ये लावली. बाबाला म्हणलो प्लीज गाडी लावून द्या म्हणलो. हे बघा लेकराला फिरायला आणले म्हणलो, हो बाहेर जागा लावून द्या गाडी. मग ते म्हणले लावा लवकर या म्हणले. ठीक आहे म्हणलं. चला तुम्हाला मी आळंदीची, तर आम्ही आज आलो आळंदीच्या यात्रेमध्ये. तुम्हाला म्हणलं तर आम्ही कुठं चाललो, तर शेरूला आणले डायरेक्ट शाळेमधून उचलून. तर चला आता फिरूत आपण आळंदीची यात्रा. चला. तर आता हे बघा आळंदीची यात्रा इकडं पाळणे, खूप गर्दी इकडं. तरी आज गर्दी जरा कमी झाली, नाहीतर मी कालच येणार होतो, पण मुलींना म्हणलो आज काल जाता आज जाऊच म्हणलो, त्यामुळं आम्ही आज आलो जाता. काल 2 दिवस तर गर्दी खूप होती. तर बघू चला, कारण की एक जॉकेट आणलं होतं मित्रांनी. हे बघा रथ पाळणे सगळं इकडं आळंदी यात्रा असल्यामुळे खूप जास्ती असं. तर चला आता बघूत आपण. देऊलांना आणि शेरूला पहिल्यांदा आणले यात्रेमध्ये आळंदीच्या. तर आपल्याला आता काय काय सामान आहे काय काय नाही ते बघूत आपण. तर बाळाला खरेदी केली पहिली स्वेटरची. आता शेरूला बघत काय येतो तुला शेरू? हा ते चांगले ठीक आहे जगडे ते बघा ना उसको आहे का ना. बेलला पोळपाट घेतलाय. आता पोळपाट बेलने घेतलं शेरूच्या हातामध्ये. अजून काय काय बघू आपण. काय का बाबू शेरू आता बायको पण गेली. शेरूला आता काहीतरी खेळणं घ्यायचंय. शेरूला खेळणं घेतल्याशिवाय ती काय गप्प बसणार नाही आता. चला आपण तिला काहीतरी घेऊन खेळायला आता. लवकर घे देऊ काय घ्यायचं, उशीर होते पुन्हा लई. 10 रुपये सीट. आता अंधार पडायला एक तर उशीर झाला काम यायला डायरेक्ट इकडे यायला. आता बघू जातो देऊ तिथं फिरायला इथंच टाईम लावला तिने भरपूर. काय ना बाळा तुला घेतो ना मी. घेतो तुला पण घ्यायचंय. बरं बरं घेतो. हे बघा अंधार पडला आता आम्हाला इथंच. अजून आम्ही खरेदीच चालू आहे आमच्या अजून. खूप गर्दी, गाड्या बंद, सगळ्या एक लाईन गाड्या बंद करून टाकल्या सगळा रस्ता. चलायला गर्दी नाही, एवढी गर्दी आळंदीमध्ये. काल परवा तर खूप जाम होते. आता पूर्ण अंधार पडलाय आता अजून. हे बघा पूर्ण अंधार इकडं पण. आणि आता आम्ही निघालो घरी, खरेदी केली थोडीफार. चला आता आम्ही निघालो घरी. बघ गाडी लागेल माझी. चला आता घरी काय काय असलं तर ठीक आहे. रोडने जर काय भेटलं तर घेऊ, नाही तर घरी. आता आम्ही निघालो. देऊ तर बघ काय लागलं मला. लागले का काय लागलं लागले. गजानन कंकाळे वय 60 वर्षे राहणार शेगाव जिल्हा बुलढाणा. विजय असतील त्यांनी तात्काळ पोलीस मदत केंद्र योगराज चौक या ठिकाणी
आता म्हणली देऊ काहीतरी खाऊ घ्या खायला. तर आता खाऊ घेतला खायला ह्यांना. तर मित्रांनो आम्ही आलो होतो आळंदीहून. हे बघा आमची शरू गाडीत झुकलो ते पिल्लू माझं. शाळेतून नेलं त्याला डायरेक्ट का ना. तर खूप गर्दी होती. कपडे पण रिक्षात बदलला. सामान आणलं भरपूर, खरेदी केली थोडीफार. उशाला नव्हतं नेलं तर मम्मीला लय मिस केलं का नाही. दीदीला पण घेऊन गेलतो. दीदीला पण घेऊन गेलो. आणि रिक्षा न्यायला जाते वेळेस रिक्षा नेलता आणि येत्या वेळेस चांगलं मोठं भाडं भेटलं डायरेक्ट वाकडचं 350 रुपये भेटलं. चला म्हणलं फायदा झाला रिक्षा न्यायला सर काहीतरी. तर या मित्रांनो तुम्ही पण आळंदीला या पुढच्या वेळेस. आम्ही सहकुटुंब सहपरिवार जाणार का बा पुढच्या वर्षी. वाट होतंय म्हणून बाळ ह्या वेळेस नेल नाही छोटे म्हणून. मम्मीला चला बाय.